तर आज आपण बघणार आहोत पावसाळ्यात वातदोष वाढवणारे पदार्थ कुठले कुठले। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले कुठले पदार्थ आहारात घेतल्यानंतर वातदोष कमी होतो व वातावर नियंत्रण मिळवू शकतो हे आपण बघितले। तर आज आपण बघणार आहोत आपल्या आहारात कुठले कुठले पदार्थ जर वारंवार आले व अति प्रमाणात त्यांचे सेवन केले तर वातदोष वाढू शकतो। त्यातला पहिला पदार्थ म्हणजे कडधान्य, ज्याच्यात हरभरा, मटकी, वाटाणा, राजमा, तूर, पावटा हे सर्व कडधान्य येतात। आता हे कडधान्य गुणांनी वृक्ष असतात व वातुळ असतात। अपवाद जर म्हटला तर मूग आणि कुळीथ यांचा आहे, कारण ही आपला वातदोष कमी करायला मदत करतात। म्हणूनच आधी सांगितलेली जी कडधान्य आहे त्यांचा आहारात कमीत कमी समावेश करावा, निदान पावसाळ्यात तरी। दुसरा जो पदार्थ आहे त्याला आपण सुपर फूड म्हणून ओळखतो, तो म्हणजे स्प्राउट्स किंवा मोड आलेली कडधान्ये। बऱ्याच वेळेला वजन कमी करण्यासाठी किंवा डाएटमध्ये सुद्धा आपण कच्ची कडधान्ये खातो, पण ही सुद्धा वात वाढवायला कारणीभूत ठरू शकतात। जर तुम्हाला अशी मोड आलेली कडधान्ये खायची असतील तर ती शक्यतो वाफवून किंवा उकळवून घेतली तर वातदोष वाढण्याचं प्रमाण कमी राहील आणि ती पचायला सुद्धा हलकी राहतील। यानंतरचा पदार्थ म्हणजे पालेभाज्या। पालेभाज्या ह्या गुणांनी वृक्ष असतात, वातुळ असतात। पण जर तुम्ही फक्त फायबरचा सोर्स म्हणून पालेभाज्या घेत असाल तर निदान पावसाळ्यात तरी पालेभाज्यांचं प्रमाण कमी केलं तर नक्कीच चांगलं राहील। यानंतरचा पदार्थ म्हणजे फळभाज्या। फळभाज्या ह्या खायला उत्तम असतात। आयुर्वेदाने तर त्याला नित्य सेवनीय म्हटलेलं आहे, पण याला एक अपवाद आहे, तो म्हणजे कारल्याचा। कारण कारलं हे कडू चवीचं असतं आणि कुठलाही कडू चवीचा पदार्थ हा आपला वात वाढवत असतो। तसंच तोंडली असेल किंवा अतिशय जास्त पिकलेलं वांग असेल किंवा मुळा असेल, हे पदार्थ सुद्धा वात वाढवायला कारणीभूत ठरू शकतात। पुढील पदार्थ म्हणजे बटाटा। त्यानंतरचा पदार्थ म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स। पाव, ब्रेड, बिस्किट हे सर्व बेकरी प्रोडक्ट्स बनवण्यासाठी जी बेकिंग प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेच्या दरम्यान त्या पदार्थांमधील सर्व स्निग्धता काढली जाते, म्हणून ही पदार्थ सुद्धा तुम्ही टाळायची आहे। त्यानंतरचा पदार्थ म्हणजे चटपटीत पदार्थ। पावसाळा असला की आपल्याला चटपटीतच खाण्याची इच्छा होते, ज्याच्यामध्ये चिवडा, भेळ, फरसाण, वडापाव, भजी अशी पदार्थ आहेत। ही पदार्थ सुद्धा वात वाढण्यास कारणीभूत ठरतात। त्यानंतरचा पदार्थ म्हणजे थंड पाणी किंवा शीतपेय। शीतपेयांमध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात जी वात वाढवायला कारणीभूत ठरतात। तर हे सर्व पदार्थ आपल्या खाण्यात एक दोनदा आले तर आपला वात लगेचच वाढेल असं नाही, पण जर आपण सातत्याने सेवन केलं तर मात्र आपला वातदोष जो आहे तो वाढू शकतो। आणि जर तुमचं शरीर वात प्रकृतीचं असेल तर कधीही तुम्ही ह्या गोष्टी टाळलेल्या चांगल्या। धन्यवाद।